किमान 7 गुन्हे दाखल केलेले आहे आणि त्यांना असं वाटते का एक हा गुन्हा दाखल झाला तर बच्चूकडू थांबणार आहे. उलट आता जास्त ताकदीनं लागू. आता आम्ही ते फाटक तोडलं त्या कलेक्टरच्या ह्याच्याला. आता तिथल्या पालकमंत्र्याच्या घरापर्यंत आमचा मोर्चा जाईल. MSPच्या प्रमाणे खरेदी व्हावी यासाठी प्रहार काही वेगळं आंदोलन. हा कुठार भरू ना कलेक्टरच्या ऑफिसमध्ये नाहीतर मग पालकमंत्र्याच्या ऑफिसमध्ये. आता 35 ते 4,000 रुपये भाव आहे सोयाबीनचे. अजून सोयाबीन निघायची आहे. कापसाचे तेच हाल आहे. तुरीचे पण तेच हाल राहणार आहे आणि मार्केटमध्ये आत्ताच भाव नाहीये. कापूस मोदीजीने आयात केला ट्रम्पच्या एका फोनवरून. ते घबरावले. आता 11% आयात शुल्क कमी झाल्यामुळं 25 लाख गाठी पहिले आल्या अधिक 100 लाख गाठी येईल. म्हणजे इथला जो शेतकरी आहे हा पूर्ण धडीला लागणार. देश धडीला लागेल आणि म्हणजे मोदीजी पंतप्रधान व्हायच्या अगोदर सांगायचे हम कापड़ विदेश में भेजेंगे. अब विदेश का कपास ही आ रहा है. कापस भेजने की तो बात ही दूर आहे. सगळे लचके तोडणं सुरू आहे शेतकऱ्यांचे. कोणी बोलायला तयार नाही. आपसात भिडून दिलं महाराष्ट्रात ओबीसी मराठा दलित मुस्लिम मांडत बसा. खरेदी केंद्र अद्याप सुरू झालेले नाही. तर CCI इतक्या अटी घातल्या का जिनिंगवाले ते खरेदी करायलाच तयार नाही. एवढ्या अटी घालून CCI वाले 8,110 रुपये हमी भाव आहे कापसाचे. त्या भावात खरेदी झाला नाही तर आम्ही महाराष्ट्रात कोणाला फिरू देणार नाही. पंजाबच्या शेतकऱ्याचा 90% माल शेतीमाल हा 90% खरेदी होता हमी भावामध्ये आणि आमची इथं 10% पण होत नाही. हमी भाव भेट एक तर पहिलेच हमी भाव बोगस आहे. बोगस हमी भावातही आमचं माल खरेदी होत नसल तर मग शेतकरी आपला हिसका दाखवत. नेमका काय इशारा देतो सरकार? कुठार भरू ना पहिले कलेक्टर ऑफिस नाही तर पालकमंत्र्याच्या. कुठार भरू आंदोलन करू. मग पाणी टाकायचं का रॉकेट टाकायचं ते नंतर बघू.